उत्तर महाराष्ट्रातला एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा खानदेशातला धुळे मतदारसंघ आता गेल्या 25 वर्षांपासून भाजपाकडे आहे। वस्त्रोद्योग, द्राक्ष, डाळिंब पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघाविषयी जाणून घेऊया। धुळे मतदारसंघातून भाजपाने पुन्हा एकदा माजी मंत्री विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने ज्येष्ठ नेत्या डॉक्टर शोभा बच्छाव यांना मैदानात उतरवलंय। तर वंचित बहुजन आघाडीने माजी पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली आहे, मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे आणि नाशिक जिल्ह्यातले प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात MIM, धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेस तर शिंदखेड्यात भाजपाचे आमदार आहेत, तर नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव मध्य इथून MIM, मालेगाव बाह्य शिवसेना आणि बागलाणमध्ये भाजपाचे आमदार आहेत। लळिंगचा किल्ला, शिरपूरचं बालाजीचं मंदिर, नकाणे तलाव, राजवाडे संशोधन मंडळ, देवपूर इथलं स्वामी नारायण मंदिर ही या मतदारसंघातली प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत। धुळे जिल्हा कापूस, मिरची, ज्वारी, कांदा यांच्या उत्पादनासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे। इथल्या आदिवासी पट्ट्यात नागली, नाचणी आणि काही प्रमाणात राळा आणि भगरीचं उत्पन्न घेतलं जातं। तापी या जिल्ह्यातली प्रमुख नदी आहे, तर इतर महत्त्वाच्या नद्यांमध्ये पांजरा, कान नदी, बुराई नदी या जिल्ह्यात आहेत। 2009 मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ पुन्हा सर्वसाधारण वर्गासाठी खुला झाल्यानं पूर्वीची जातीय समीकरणं बदलली आहेत। 2019 मध्ये काँग्रेसकडून लोकसभा लढवलेले धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं शोभा बच्छाव यांची पक्षानं निवड केली। गेल्या निवडणुकीत भामरे यांनी पाटील यांचा सुमारे 3 लाख मतांनी पराभव केला होता। इथे मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असल्यानं त्यांची साथ निर्णायक ठरू शकते। धुळेकरांचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे मनमाड धुळे इंदूर हा रेल्वे मार्ग। धुळे आणि परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी हा रेल्वे मार्ग विकसित करण्याची जुनी मागणी आहे। त्याशिवाय बेरोजगारी, युवकांचं स्थलांतर रोखण्यासाठी MIDC सुरू करणं, इथल्या वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठ मिळवून देणं, सिंचनासाठी नदीजोड प्रकल्प राबवणं अशा इथल्या नागरिकांच्या प्रलंबित मागण्या आहेत। याही निवडणुकीत प्रचाराचा विषय याच मागण्या ठरल्या आहेत। राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या वेळी त्यांनी धुळ्यात महिलांसाठी अनेक घोषणा केल्या। त्यानंतर महिला उमेदवार निवडीला प्राधान्य देत डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र त्यामुळे नाराज होत काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी पदाचा राजीनामा दिला। आता भाजपा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये इथे थेट सामना होत आहे।